ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 9वी धडा 8वा अष्टमः पाठः 8वा धडा धड्याचं नाव आहे पिनकोड प्रवर्तकः. प्रवर्तकः म्हणजे ज्याने सुरुवात केली. कशाची? पिनकोडची. म्हणजे पिनकोडचा शोध लावणारा किंवा सुरुवात करणारा. आणि दुसरं नाव काय? महान संस्कृतज्ञ. महान मराठी शब्द आहे. संस्कृतज्ञ म्हणजे संस्कृतामध्ये पंडित असणारा. मग पिनकोडचे प्रवर्तक आणि महान संस्कृतज्ञ त्यांच्याविषयी आज आपण या धड्यामध्ये पाहणार आहे. सुरुवातीला आहे इंट्रोडक्शन. परिचय करतात गौरव नावाचा मुलगा. गौरव अरे अमय. अमयला बोलतो काय? कुत्र गच्छसी? कुठे जातोस? अमय म्हणतो समीपे एव, जवळच, पत्रपेटिका वर्तते. म्हणजे पत्र टाकायची पेटी, म्हणजे टपाल आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. वर्तते म्हणजे आहे. मातुलम प्रति म्हणजे आत्या, आत्याला. मातुल, मातुल म्हणजे मामा आणि मातुला म्हणजे आत्या. मातुलम प्रति म्हणजे मामाला पत्र प्रेषयितुम तत्र गच्छामि. पत्र पाठवण्यासाठी तत्र गच्छामि तिथे जातो. तिथे जातो म्हणजे पोस्टात जातो. गौरव म्हणतो दर्शय पत्रम, पत्र दाखव. अपि बेंगलुरनगरे निवसती तव मातुलः. आणि बँगलोरमध्ये तव मातुलः तुझा मामा निवसती राहतो. ते प्रश्न विचारतात, बेंगलोरमध्ये राहतो तुझा मामा? तत्तू ते तर अतीव दूरे किल. ते तर अतीव खूप दूर आहे नाही का? किल म्हणजे नाही का? ते तर म्हणजे बँगलोर तर खूप दूर आहे. कदा पत्रम विंदेत सह. कदा म्हणजे केव्हा, विंदेत मिळेल, सह त्याला, पत्रम त्याला कधी पत्र मिळेल? मग आम्ही म्हणतो सामान्यतः म्हणजे जवळजवळ त्रीनी दिनानी अपेक्षितानी, 3 दिवस अपेक्षित आहेत. तदर्थम म्हणजे त्याच्यासाठी. त्याच्यासाठी म्हणजे पत्र मिळण्यासाठी सामान्यतः म्हणजे कमीत कमी 3 दिवस लागतील. गौरव लगेच म्हणतो त्रीणी दिनानी एव, 3च दिवस? एतावत शीघ्रम, एतावत एवढ्या, शीघ्रम लवकर? आम्ही म्हणतो सत्यम, खरोखर 3च दिवस लागतील. गौरव म्हणतो किंतु पण संकेत म्हणजे त्याच्यावर जे लिहिलेलं आहे की कोणाला पत्र मिळेल त्याला संकेत म्हणतात किंवा खून. हे पत्र काय? संकेत काय? तू देवनागिरी लिप्या लिखित, मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृत किंवा देवनागिरी लिपीमध्ये लिखित लिहिलेलं आहे. कर्नाटके तू कन्नड लिपी ही प्रयोज्यते नु. कर्नाटकामध्ये तर कन्नड लिपी म्हणजे कन्नड भाषेमध्ये प्रयोज्यते वापर केला जातो. नु नाही का? म्हणजे कन्नड भाषेत कन्नड भाषेचाच वापर केला जातो. आणि तू तर काय लिहिलेलं आहे वरती? मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे किंवा देवनागिरी भाषेत लिहिलेलं आहे. तरी कथम पत्रवाहक तत् पठितुम शक्नुयात. तर कथम कसं, पत्रवाहक म्हणजे पत्र घेऊन जाणारा, तत् जे तू लिहिलेलं आहे पत्राच्या वरती, पठितुम शक्नुयात तो कसा काय वाचेल? तू लिहिलेला आहे मराठीमध्ये आणि पत्र चाललंय बँगलोरमध्ये आणि तिकडे तर कन्नड भाषा वापरली जाते. मग आम्ही त्याला आता रहस्य सांगतो. पश्य एतत्, हे पहा. काय पहा? संकेतस्य अंते म्हणजे जे मी वरती लिहिलेलं आहे कोणाला पत्र पाठवायचं त्याच्या शेवटी, अंते म्हणजे शेवटी, आंग्ल भाषया म्हणजे इंग्रजीमध्ये, कश्चन क्रमांक काही नंबर्स काही संख्या आकडे
लिखितः अस्ति लिहिलेले आहेत. जानासि खलु तद्विषये, जानासि खलु तुला माहिती आहे का तद्विषये त्या विषयाबद्दल. म्हणजे शेवटी हे जे संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे त्याच्याविषयी तुला काय माहिती आहे का, असं तो विचारतो. गौरव म्हणतो हा, हे जे इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आम, हो. सह तू पिनकोड क्रमांक, हे इंग्रजी भाषेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याला तर पिनकोड क्रमांक म्हणतात आणि ते मला माहिती आहे. अहम पत्र न लिखामी, किंतु, म्हणजे तो गौरव म्हणतो अहम पत्र न लिखामी, मी पत्र लिहित नाही, किंतु सद्यस्क क्रयण समये, म्हणजे ऑनलाईन शॉपिंग, सद्यस्य सद्यस्क क्रयण समये, सद्यस्क म्हणजे लगेच काय मिळवायचं असेल ऑनलाईन, तर पिनकोड क्रमांक अनिवार्य एव, म्हणजे आपण जो नंबर टाकतो शेवटी ट्रान्झॅक्शन करताना त्याला सुद्धा काय एक कोडच म्हणतो आपण, त्याला सुद्धा या ठिकाणी पिन कोडच म्हटलेला आहे आणि आपण पण त्याला पिन म्हणतो. मग तो पिनकोड क्रमांक काय अनिवार्य दिलाच पाहिजे, त्याशिवाय काय पैसे ट्रान्सफर होत नाही. जीपे असू द्या, गुगल पेटीएम असू द्या किंवा फोन पे असू द्या, सगळीकडे काय तो लागतोच. इतोपि आणि च अस्माकं विभागे एटीएम शाखा, अस्माकं आपल्या विभागामध्ये ज्या एटीएम शाखा आहेत तिथे पण काय पैसे काढताना पिनकोड लागतो. रुग्णालया, जर रुग्णालयात पण आपल्याला जर म्हणजे हॉस्पिटलमध्ये पैसे द्यायचे असतील तर पेटीएम लागतं. विशिष्ट सेवा, आणि काही जर स्पेशल आपल्याला सेवा पाहिजे असतील तर प्रत्येक ठिकाणी काय पिनकोड लागतो. म्हणजे आपल्याला काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचे आहेत, कुठं फीज भरायची आहे, सगळीकडं कुत्र संती इति ज्ञातुम पिनकोड क्रमांक आवश्यक एव. आणि कुठे पण म्हणजे एटीएम, हॉस्पिटल किंवा स्पेशल फॅसिलिटीज आपल्याला पाहिजे असतील तर काय पिनकोड क्रमांक आवश्यक. तर आपल्याला त्या ठिकाणी पिनकोड क्रमांक ज्ञातुम म्हणजे आपल्याला पिनकोड माहितीच पाहिजे, पिन माहितीच पाहिजे, नाही तर त्याशिवाय पत्र आपलं कुठलंच काम होणार नाही. आता होते धड्याला सुरुवात. आई मित्रांनी, अरे मित्रांनो, भारत सदृशे विशाल देशे, सदृश म्हणजे सारखा, भारतासारख्या विशाल मोठ्या देशामध्ये सुदूर प्रांतेभ्य, म्हणजे जे खूप खूप लांब आहे सध्या, म्हणजे महाराष्ट्र आणि कोलकाता किती लांब आहे, दूर आहेत. मग या ठिकाणी म्हणतात सुदूर प्रांतेभ्य अन्य प्रांतं प्रति प्रेषितानी पत्राणी, म्हणजे दूरच्या प्रांतातून दुसऱ्या प्रांताला पाठवलेले, प्रेषितांनी पाठवलेले पत्राणी, पाठवलेले पत्र विनाविलंबम, विनाप्रमादम म्हणजे जास्त वेळ न लावता, काही चूक न होता, कथम लभ्यन्ते, कसे काय पत्र चूक न होता आणि वेळ न लावता जातात, असा प्रश्न विचारलाय. वयम अस्माकं निवास विभागे पत्रपेटिकायां पत्रं क्षिपामः, वयम आपण, अस्माकं निवास विभागे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी काय असतं, इंडियन पोस्ट असतं. आणि त्या इंडियन पोस्टामध्ये आपण काय करतो, पत्रपेटिकायां पत्रम क्षिपाम, क्षिपाम म्हणजे टाकणे, आपण पत्र काय टाकतो त्या ठिकाणी. ततः त्या इंडियन पोस्टमधून तत् पत्रालयम प्रति गच्छति, म्हणजे आपल्या जवळ असणारी जी टपाल पेटी आहे, आता प्रत्येक ठिकाणी पोस्ट आहे पण पहिलं काय टपाल पेट्या असायच्या, मग त्यात लोक पत्र टाकायचे आणि ते सगळे पत्र कुठं जायचे, पत्रालयम प्रति म्हणजे जिथे ऑफिस आहे इंडियन पोस्ट त्या ठिकाणी जायचे. गच्छती, ततः त्यानंतर म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर निर्दिष्टम स्थानम, म्हणजे जे त्या पत्राच्या वरती लिहिलेलं आहे, समजा मुंबई असेल तर मुंबई, निर्दिष्टम म्हणजे लिहिलेलं दाखवलेलं, स्थानम म्हणजे ठिकाण, प्रति प्राप्नोती म्हणजे आपण पत्रपेटिकेत टाकतो, तिथून जातं पोस्ट ऑफिसमध्ये आणि तिथून लिहिलेलं दाखवलेल्या ठिकाणी काय प्राप्नोती प्राप्त होतं, मिळतं.
कथम शक्या भवती एषा वितरण व्यवस्था. कथम कसं काय, एषा वितरण व्यवस्था म्हणजे ही पत्र पाठवण्याची जी व्यवस्था आहे, कथम शक्या भवती, कसं काय शक्य होतं. मग आता पिनकोड प्रणाली ही, प्रणाली म्हणजे सिस्टीम, पिनकोड प्रणाली म्हणजे पिनकोडची जी सिस्टीम आहे, इत्येव हीच, एतस्य प्रश्नस्य उत्तरम, या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे एका ठिकाणाहून पत्र जिथे जायला पाहिजे ते कसं जातं, तर पिनकोड प्रणाली म्हणून त्या सिस्टीममुळे जातं. पिनकोड क्रमांक नाम पत्रसंकेतस्य अन्ते लिखिताः षट् संख्याः. पिनकोड क्रमांक म्हणजे काय, पत्रसंकेतस्य अंते म्हणजे जे, ज्या ठिकाणी पत्र जायला पाहिजे त्याच्या शेवटी जे लिहिलेलं असतं, लिखिता षट संख्या, 6 अक्षरी संख्या म्हणजे पिनकोड असतो. जसा कळंबोलीचा 410 218 आहे, तसं प्रत्येक ठिकाणचं काय आहे, एक पिनकोड आहे, ज्याच्यामुळे पत्र व्यवस्थित पोचतं. पिनकोड नाम स्थान संकेतांक. पिनकोड म्हणजे काय, एखाद्या ठिकाणचा संकेत म्हणजे एखाद्या ठिकाणची खूण. समजा कोइंबतूर असेल तर कोइंबतूरचं एक नंबर असेल. मग कोइंबतूरमध्ये कुठे गेलं पाहिजे, प्रत्येक पोस्ट ऑफिस त्याचा पिनकोड वेगवेगळा असतो. मग पिनकोड म्हणजे काय, पोस्टल इंडेक्स नंबर, हा पिनकोडचा काय फुल फॉर्म आहे. मग हे कधी पिनकोड काढण्यात आलं, डिस्कवर कधी झालं, कधी शोधली ही प्रणाली, ऑगस्ट 1972 तमे ख्रिस्ताब्दे म्हणजे ख्रिश्चन 1972 साली ऑगस्टमध्ये, स्वातंत्र्य दिन समारोहे म्हणजे ज्या दिवशी 15 ऑगस्ट, 15 ऑगस्टच्या दिवशी काय, प्रधानमंत्री, प्रधानमंत्री कोण, इंदिरा गांधी महोदया ये, म्हणजे या इंदिरा गांधी त्यांनी काय केलं, उपहारीकृता एषा महत्त्वपूर्ण प्रणाली ही महत्त्वपूर्ण प्रणाली काय केली, इंदिरा गांधीने उपहारीकृता म्हणजे काय, सगळ्यांसमोर पब्लिश केली, सगळ्यांसमोर तिचं काय उद्घाटन केलं. केन खलु प्रवर्तिता इयम संकेतांक प्रणाली, केन खलु कोणी किंवा कोणाकडून, खलु खरोखर, प्रवर्तिता म्हणजे सुरुवात करण्यात आली, कशाची, इयम संकेतांक प्रणाली, या संकेतांक प्रणालीचे, या सिस्टमचं म्हणजे पिनकोड कोणी सुरुवात केला, सह पत्रालय अधिकारी आसित. कोण होता तो, पत्रालय अधिकारी म्हणजे पोस्ट ऑफिसचा एक अधिकारी होता. मग तेवढेच होते का ते, फक्त अधिकारी होते का, नाही, संस्कृत पंडित, संस्कृतामधले अतिशय हुशार पंडित व्यक्ती होते, गणितज्ञ, आणि एवढंच नाही, गणितामध्ये सुद्धा ते हुशार होते. आणि आपल्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे, मराठी माणसाने ते केलेलं होतं. काय त्यांचं नाव, श्रीराम भिकाजी वेलणकर महोदय. श्रीराम भिकाजी यांनी काय, या पिनकोडची सुरुवात केली. कसं काय तर सांगतात, सह कोलकाता नगरे, कुठे होते ते कामाला, कोलकात्यामध्ये. कशात कामाला होते, डाकतार विभागस्य म्हणजे पोस्ट ऑफिस, त्या पोस्ट ऑफिसच्या निर्देशक रूपेण कार्यरत आसित, निर्देशक डायरेक्टर कार्यरत ते काम करत होते. तस्य कार्यकाले म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये किंवा ते काम करत असताना, एकस्मिन दिने एक दिवशी, काय झालं बघा, कोपी दुःखित, कोणी एक दुखी माणूस, केरळ प्रदेशीय सैनिक म्हणजे केरळ या गावचा असणारा, पण तो कुठे होता, कोलकात्याला, सैनिक, तो सैनिक होता. महोदयम मेलयितुम आगतः म्हणजे तो श्रीराम भिकाजींना भेटण्यासाठी आला. सह तस्य पित्रोः, सह म्हणजे तो सैनिक, त्याच्या वडिलांच्या स्वास्थ्यविषयी म्हणजे त्यांच्या तब्येतीविषयी, किंचिदपि ज्ञातुम असमर्थ, किंचिदपि थोडं सुद्धा, ज्ञातुम असमर्थ, त्याला थोडं सुद्धा वडिलांच्या तब्येतीविषयी माहीत नव्हतं. यतः कारण, तदा तेव्हा, पत्रस्य प्रवासकालः केरळतः अरुणाचल प्रदेशपर्यंतं
क्वचित मासाधिकोपी आसीत. बघा त्या का त्याला वडिलांविषयी माहीत नव्हतं किंवा त्याला माहिती काढण्यासाठी तो असमर्थ होता का? कारण की तेव्हा त्यावेळी पत्रस्य प्रवास कालः म्हणजे एक पत्र एका ठिकाणाहून दुसरीकडे कुठपर्यंत जायचं तर केरळ पासून अरुणाचल प्रदेश पर्यंतच जायचं. म्हणजे अरुणाचल प्रदेश कुठे येतो तमिळनाडूमध्ये. त्या अरुणाचल प्रदेश तमिळनाडू नाही मला सांगते तमिळनाडू नाही अरुणाचल प्रदेशच तिथपर्यंतच फक्त सर होतं. सेवन सिस्टर्सच्या इथे येतो. कुठे? सेवन सिस्टर्स आहेत ना, आसाम, मिझोराम तिकडे येतं. हा त्या अरुणाचल प्रदेशापर्यंतच क्वचित मासाधिकोपी आसीत म्हणजे एक महिना लागायचा. एक पत्र केरळ पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पोहोचायला एक महिना लागायचा आणि त्याच्यामुळे काय आपल्या वडिलांची तब्येत कशी आहे याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हतं. तेन त्यामुळे पंडित वेलणकर महोदयस्य चिंतनम आरब्धम. मग तो माणूस त्यांच्याकडे आला त्यांनी त्यांना व्यथा सांगितली आणि मग काय वेलणकरांनी काय केलं चिंतनम आरब्धम चिंतन सुरुवात केलं. कथम पत्रस्य प्राप्तिकालम न्यूनम कर्तुम शक्नोमी. कथम कसं काय पत्राचं प्राप्तिकालम म्हणजे पत्र मिळण्यासाठीचा जो वेळ आहे न्यूनम कर्तुम शक्नोमी कसा काय तुम्ही कमी करू शकतो. दुर्बोधम हस्ताक्षरम. दुर्बोधम जे कळायला खूप अवघड आहे असं हस्ताक्षर. भिन्ना प्रांतीय वेगळे राज्यातील भाषा ह्या वेगवेगळ्या भाषा. अपूर्ण पत्रसंकेत आणि परिपूर्ण नसणारे पत्रसंकेत म्हणजे मराठीतून पत्र लिहिलं तर ते गुजरातला कसं पोहोचणार किंवा तमिळ लोकांना ते कसं मिळणार हे सगळं काय इति नैके प्रत्युहा हे अनेक प्रत्युहा प्रॉब्लेम अडचणी होत्या. हस्ताक्षर कळायचं नाही वेगवेगळ्या भाषा असायच्या किंवा पत्राचा जो पत्ता होता तो पत्ता पूर्ण नसायचा त्याच्यामुळे पत्र मिळायचं नाही. अतः म्हणून गणितज्ञेन म्हणजे गणितामध्ये हुशार असणारे तेन म्हणजे वेलणकर महोदय रामजी भिकाजी यांनी काय केलं अंकानाम उपयोग कृत. त्यांनी काय केलं ज्या संख्या होत्या किंवा नंबर होते उपयोग कृत त्यांचा वापर केला. तेन त्या संख्यांच्या द्वारे देशस्य अष्टविभागाः कृता. देशाचे काय केले त्यांनी 8 भाग केले पहिला. तेषांच उपविभाग मग त्या 8 भागांचे अजून उपविभाग केले आणि जनपदाधारेण क्रमांकनम कृतम. जनपदाधारेण म्हणजे जिल्ह्यानुसार त्यांनी काय केलं सगळ्यात पहिला नंबर द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी ते पिनकोड सुरुवात केली. पहिला 8 भागांमध्ये त्यांनी देशाचे विभाग केले मग त्या 8चे अजून जिल्ह्याद्वारे काय केले त्यांनी विभागणी केली. तेन अधुना आणि त्यामुळे अधुनापि आत्ता सुद्धा वयम विनायासम म्हणजे काहीही अतिकष्ट न करता शीघ्रम आणि लगेच पत्रम लभामहे आपण काय करतो लगेच आपल्याला पत्र मिळतं. अनुशासन प्रियस्य म्हणजे डिसिप्लिन त्यांना खूप आवडायचं. अनुशासन. वेलणकर महोदयस्य वेलणकर महोदय जे अतिशय अनुशासन प्रिय होते. संगीतम अपि प्रिय विषय त्यांना काय संगीत सुद्धा आवडायचं. अशा प्रकारे पिनकोड टॉपिक संपला. आता त्या वेलणकर महोदयांविषयी अजून आपल्याला सांगतात. सह म्हणजे त्यांना संगीत आवडायचं. सह वायोलिन वादने तथा तबला वादने वायोलिन ते वाजवायचे त्याचप्रमाणे तबला सुद्धा काय करायचे ते वाजवायचे. अतीव निपुण खूपच ते निपुण म्हणजे एक्सपर्ट होते. अतिशय तरबेज होते ते. अतः म्हणून म्हणूनच सह गीत गिर्वाणम हे एक नाव आहे. इति संगीत विषयकम शास्त्रीय ग्रंथम संस्कृतेन रचितवान. गीत गिर्वाणम हा जो ग्रंथ आहे जो संगीत विषयकम आहे संगीताविषयी ज्ञान असणारा शास्त्रीय ग्रंथ आहे. अतिशय विद्वान लोकांनी लिहिलेला तो ग्रंथ त्यांनी काय केला संस्कृतीनं रचितवान संस्कृतामध्ये लिहिला.
अजून काय काय केलं त्यांनी? कथा हा म्हणजे गोष्टी, गीतानी गीत, बालगीतानी लहान मुलांचे गीत, नृत्य नाटकम, डान्स ड्रामा इति बहुविधाः रचना, अशा अनेक प्रकारच्या रचना तेन कृताः, त्यांनी केल्या. तथापि तसेच नाट्यलेखनम, त्यांनी काय केली? अनेक नाटकं लिहिली. तस्य अभिमतः साहित्य प्रकारः, आणि त्यांचा अ, जे हे लेखन आहे तो सुद्धा काय अभिमतः, सगळ्यांची काय त्याला संमती आहे, आणि तो एक साहित्य प्रकारामध्ये मोडलं जातं. म्हणजे त्यांनी जे जे काही लिहिलं त्याला एक अप्रुव्हल किंवा ऑथेंटिसिटी मिळाली. लेखनम, त्यांनी लिहिलं. दिग्दर्शनम, त्यांनी त्याला डायरेक्ट सुद्धा केलं. आपण म्हणतो ना डायरेक्टर, प्रोड्युसर, म्हणजे नुसतं लिहिलं नाही, त्याला एक आकार दिला त्यांनी. नाट्य निर्मिती, ही नाटक त्यांनी वेगवेगळे रचले. व्यवस्थापनम, म्हणजे एखादी सिस्टीम जर त्यांना करायची असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा काय, मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काय ते हुशार होते. संगीत संयोजनम, आणि एखाद्या गोष्टीला संगीत द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये काय ते खूप हुशार होते. इति सर्वमेव कर्तुम सह समर्थ, हे सगळं करण्यामध्ये काय होते ते अतिशय समर्थ असे होते. समर्थ म्हणजे केपेबल, त्यांना सगळंच काही यायचे. अतः सबकुच श्रीभिही इति तस्य नाटकानां ख्याती आसीत. सबकुच श्रीभिही, श्री म्हणजे त्यांचं नाव, श्री भिकाजी, श्रीराम भिकाजी. इति असं काय, तस्य नाटकानां ख्याती, त्यांच्या नाटकांची ख्याती काय होती? सबकुच श्रीभिही, म्हणजे सगळ्यात ते काय होते? निपुण होते. अतिशय पंडित प्रवीण होते, चतुर होते. धन्य सह, ते काय आहेत? धन्य आहेत, महान आहेत. विद्वद्वरेण्य, म्हणजे विद्वानांमध्ये सुद्धा श्रेष्ठ असणारे, कारण की त्यांना सगळं येत होतं. गणित, नाटक, दिग्दर्शन, मॅनेजमेंट, सगळं, संस्कृत, हे सगळं येत असल्यामुळे ते काय विद्वान विद्वान लोकांकडून सुद्धा काय पूज्य आहेत, किंवा विद्वानांमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहेत. ये न, ज्याने वयम पिनकोड प्रणाल्या उपकृता, ज्यांनी काय केले? आपल्याला पिनकोड प्रणाली काय दिली? आपल्या सगळ्यांना देऊन उपकार केले. उपकृता, उपकारम कृतम, उपकार त्यांनी केले आपल्यावरती, असे विद्वान ते होते. बर, आता पटापट आपण प्रश्नोत्तर पाहूया. उचित पर्यायम चिनुतः. पत्रवाहकः किं पठित्वा पत्रं वितरति? पत्रवाहक काय पाहून पत्र देतात? आंग्ल भाषां संकेत क्रमांक, म्हणजे पिनकोड. बर, पिनकोड क्रमांक अत्र न आवश्यक. कुठे पिनकोड क्रमांकाची आवश्यकता नाही? पुस्तक पठने, पुस्तक वाचायचं असेल तर पिनकोड पाहिजे का? नाही. पण आता आपण तिथपर्यंत पण पोहोचलो, एखादं बुक ऑनलाईन घ्यायचं असेल तर त्याला सुद्धा आपल्याला लागतात. पिनकोड प्रणाली केन समारब्धा, कोणी चालू केली? तर इंदिरा महोदया, इंदिरा महोदयांनी ही चालू केली. आणली कोणी? वेलणकरांनी. पण सुरुवात कोणी केली त्याची? इंदिरा गांधींनी सुरुवात केली. पिनकोड क्रमांक कथी संख्या? 6. पिनकोडमध्ये काय 6 असतात. वेलणकर महोदयस्य कार्यवैशिष्ट्यानी, त्यांच्या कामाची वैशिष्ट्य आपल्याला सांगायची. मग काय वैशिष्ट्य होती? ते अतिशय डिसिप्लिन, शिस्तबद्ध काम करायचे. ते गणिताचाही वापर त्यांनी केला. पहिला त्यांनी 8 भाग केले, त्या 8 अजून उपविभाग केले, आणि पत्र लवकरात लवकर आणि चिंता न करता कसं काय पोहोचेल अशी त्यांनी व्यवस्था केली. एक वाक्येन उत्तरत, एका वाक्यात उत्तर द्या. वेलणकर महोदयस्य कः प्रिय विषय, त्यांचा प्रिय विषय काय होता? संगीत. बर, वेलणकर महोदय के वाद्य वादयती, कोणते वाद्य ते वाजवायचे? तर वायोलिन आणि तबला वाद्ये वादयती स्म. आता मी एकेका शब्दात उत्तर सांगतोय, पण आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. वेलणकर महोदयेन रचितः संगीत विषयकः ग्रंथः कः, संगीत विषयाचा वेलणकरांनी लिहिलेला ग्रंथ कुठला? तर त्याचं नाव आपण आता वरती पाहिलं होतं, गीता गिरवाण, हे त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे. ओके. पिनकोड प्रणाली निमित्तम
वेलणकर महोदयस्य कति विभागाः किती विभाग केले अष्टविभागाः कृताः वेलणकर महोदयः कस्य विभागस्य निर्देशकः आसीत् कस्य विभागस्य तर ते टपाल बघा डाक डाक तार विभागस्य कशाचे ते होते डाक तार विभागस्य निर्देशकः आसीत् म्हणजे डायरेक्टर होते वेलणकर महोदयस्य अभिमतः साहित्यप्रकारः कः वेलणकर महोदयांचा साहित्य प्रकार कुठला आहे तर नाट्यलेखनम तस्य अभिमतः साहित्यप्रकारः त्यांचं साहित्यप्रकार कुठलं फेमस आहे तर लेखनम आता आपल्याला काय करायचं आहे तर विशेषण लिहायचं आहे प्रणाली आपल्याला आता शोधावं लागेल हे एक मिनिट हम्म बघा हा अरे हा बघा प्रणाली ही प्रणालीसाठी काय आपल्याकडे आता विशेषण आहे डाव्या बाजूला दुसरं पान दिलेलं आहे प्रणाली ही तू पण शोध मी पण शोधतो प्रणाली ही विशेषण आपल्याला शोधायचं आहे विशेषणाने अन्विष्य लिखत प्रणाली ही म्हणजे सिस्टीम तर इथे महत्वपूर्ण पिनकोड हा प्रणाली आहे. काय काय पिनकोड प्रणाली. येस कुठे दिले हा पिनकोड प्रणाली ही पण वितरण व्यवस्था विशेषण लिहायचं आपल्याला ओके सध्या पिनकोड प्रणाली आपण लिहूया ठीक आहे सैनिक सैनिकासाठी काय केरळ प्रदेशीय सैनिक दुसऱ्याचं उत्तर केरळ प्रदेशीय भाषा तर प्रांतीया भाषा म्हणजे वेगवेगळ्या भागाच्या भाषा हस्ताक्षरम दुर्बोधम हस्ताक्षरम म्हणजे जे समजण्यास कठीण विषय प्रिय विषय आवडता विषय रचना रचना प्रणाली मी अजून शोधतोय बरं का ठीक आहे पिनकोड प्रणाली हीच म्हणूया आपण त्याला हा रचना रचनासाठी काय वरती आहे बघा बहुविधा बहुविधा रचना अनेक प्रकारच्या रचना त्यांनी केल्या मग प्रणाली ही पिनकोड प्रणाली देन केरळ प्रदेशीय सैनिक प्रांतीया भाषा दुर्बोधम हस्ताक्षरम प्रिय विषय आणि बहुविधा रचनय रच रचना पुढे काय केलंय एता संख्या किम निर्देशयंती हम्म, हा मग ते आपल्याला थोडासा अजून अभ्यास करावा लागेल की हे 400079 हे संख्या काय सांगतात मग पहिला नंबर म्हणजे काय दुसरा नंबर म्हणजे काय हे सगळं आपल्याला बघावं लागेल नंतर म्हणजे पिनकोडचे जे अक्षर असतात पहिलं अक्षर काय दाखवतं कुठलं राज्य दाखवतं का जिल्हा दाखवतं मग काय दाखवतं हे सगळं विविध देशेषु अपि पतसंख्येला वर्तते वा म्हणजे विविध देशेषु वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा पत्रसंकेता प्रणाली वर्तते वा हे काय आपल्याला शोधायचं आहे वाटतं स्वतः ठीक आहे एवढं आपण पाहिलं प्रश्न उत्तरां सहित म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा काय असं प्रकारची काय सिस्टीम आहे का पिनकोडची तर त्याच्याविषयी आपल्याला लिहायचे मग ते दोन्ही विषय काय अन्विष्यत म्हणजे आपल्याला शोधायचे आणि लिहायचे म्हणजे पिनकोडचे 6 नंबर काय काय सांगतात आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रणाली आहेत का याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे अशा प्रकारे हा धडा या ठिकाणी संपला
येस, पुढे लेखन कौशलम आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.